सर्वांना जय भीम. विश्वरत्न घटनाकार, भारताचे शिल्पकार, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त सर्व बंधू भगिनींना मी दिलीप जाधव यांच्याकडून सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि ह्याचसाठी मी एक छोटीशी कविता लिहिली आहे, तिचे वाचन मी करतो. ह्या कवितेचे विचार माझे आहेत, काही चुकले असेल तर ते माझे आहेत. जर ही कविता आपणास आवडली तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि मित्रमैत्रिणी नातेवाईकांना शेअर करा. जय भीम. कवितेचं नाव बाप माझा आंबेडकर होता. नशीब बाप माझा आंबेडकर होता, त्याने मला आणि माझ्यासारख्या कोट्यावधी लोकांना गुलामगिरी अस्पृश्यतेच्या जोखडातून मुक्त केलं. आणि शिका, संघटित व्हा आणि विधायक संघर्ष करा हा मूलमंत्र दिला. नशीब बाप माझा आंबेडकर होता, त्याने मला आणि माझ्यासारख्या अनेकांना बुद्धाच्या मार्गावर चालायला शिकवले, देवदेव करणाऱ्यांच्या जोखडातून सोडविले, अंधश्रद्धा आणि मनुस्मृती जाळून त्याने आम्हाला माणसासारखे जगण्यास शिकवले. नशीब बाप माझा आंबेडकर होता, कारण आज मी बुद्धाच्या मार्गावर चालून मी आणि माझ्या पिढीचा उत्क्रांत केलेला आहे. नाहीतर मी पण असतो भडबामणाच्या पाठी, आयुष्य माझे देवदेव आणि गुलामगिरी करण्यातच गेलं असतं. नशीब बाप माझा आंबेडकर होता, माझ्यासारख्या अनेक लेकरांना सुखाचा मार्ग दाखवण्यासाठी अमाप हालपेष्टा, कित्येक अपमान आणि त्यावर कडी पोटच्या गोळ्यांचा बळी देऊन बाप आमच्यासाठी साऱ्या जगाशी झगडत राहिला. नशीब बाप माझा आंबेडकर होता, स्वतः उच्च विद्याभ्यासित झाला, साऱ्या जगाचा तारणहार झाला, आम्हालाही शिक्षणाची गोडी लावली आणि अन्यायाविरुद्ध लढायला शिकवलं. स्वतः मानापमानाचे घोट पचवून तरी केली क्षम सर्व विरोधांना, संविधान लिहून भारताचे एक प्रकारे शिक्षाच केली विरोधकांना. नशीब बाप माझा आंबेडकर होता, धर्माच्या बदली त्याने आम्हाला धम्म दिला, त्रिचरण पंचशील आणि 22 प्रतिज्ञा देऊन आमच्यासाठी प्रगतीचा राजमार्ग तयार केला. नको व्रत वैकल्य, नको ते उपास तापास, नको तो देव, शिक्षण घ्या सारे, हीच आहे तुमच्या आयुष्यातली अनमोल ठेव. बुद्धाच्या मार्गावर चालाल तर प्रगती होणारच आहे. माझा बाप साक्षात माझ्यासोबत आयुष्यभर चालतच आहे. म्हणून दिलीप म्हणतो, नशीब बाप माझा आंबेडकर होता.